मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा केली. तिथे आपणास असं लक्षात आलं की अशी कुठलीही माहिती जिच्यावर कुठल्याच प्रकारची प्रक्रिया झालेली नाही आहे त्याला आपण डेटा असं म्हणत असतो. परंतु डेटाचा ज्यावेळेस विचार करतो तर फक्त तुमच्यापुढे ज्यावेळेस कच्ची माहिती सादर केल्या गेलेली असते तर त्याला कुठलाच अर्थ प्राप्त होत नाही. आपण त्याच्यात पुढे असं म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारची निर्णय प्रक्रिया फक्त डेटाच्या बेसिसवर आपण घेऊ शकत नाही, कारण की ती आपणासमोर कच्ची सामग्री म्हणून आपल्यापुढं मांडण्यात आलेली आहे. जसं आपण म्हणतो आहे की जर आपल्याला पोळी जेवण भूक लागलेली आणि आपल्याला पोळी पाहिजे तर पोळीसाठी लागणारे साधनसामग्री जे आहे त्याच्यामध्ये गहू येतात, गॅस येतो, पाणी येतं, त्याच्यानंतर पीठ येतं आणि पोळीपाट येतात. ह्या सगळ्या कच्चे सामग्री आहे. याच्यावर जर कुठलीच प्रक्रिया झाली नाही आणि गहू म्हणजे न दडता तुमच्या पुढं जर मांडले तर त्यातनं तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच त्यातनं मिळणारी पोळी हे निर्माण होऊ शकत नाही. पोळी निर्माण होण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गव्हाला चक्कीमध्ये जाऊन त्याचं पिठात रूपांतरण करावं लागेल. मग त्याच्यानंतर पीठ झाल्यानंतर त्याला मळवावं लागेल, पाणी टाकून त्याचा गोळा करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याला पोळीला लाटून तुम्हाला पाचून तुम्हाला नंतर ती पोळी प्राप्त होऊ शकते. तसंच जर ज्यावेळेस आपल्याला कुठलेही निर्णय घ्यायचा आहे, निर्णयासाठी आपल्याला अत्यागत माहिती आवश्यकता आहे, त्यावेळेस जी काही कच्ची माहिती आपणासमोर उपलब्ध आहे, जे की डेटाच्या स्वरूपात आहे, त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतरच ती माहिती तुमच्या निर्णयायोग्य होईल अथवा त्याला कुठलाच अर्थ प्राप्त होत नाही. मग आपण असं म्हणू शकतो की डेटाची ज्यावेळेस इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट केलं जातं किंवा कच्च्या माहितीची ज्यावेळेस पक्क्या माहितीमध्ये रूपांतरित केलं जातं तीच माहिती आपल्याला आपल्या व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कामाची पडत असते. तेव्हा मग आता प्रश्नचिन्ह निर्माण असं होतं, ही कच्ची माहिती जी आहे ती पक्क्या माहितीमध्ये रूपांतरित करण्यासाठी जी काही मेहनत लागत असेल किंवा जे काही प्रक्रिया लागत असेल ते काय. तर आज आपण जे पाहतो आहे डेटा प्रक्रिया, तेच त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेटा प्रोसेसिंग म्हणतो. तर डेटा प्रोसेसिंग म्हणजे नेमकं काय होतं, तर याच्यातूनच आपण अर्थ असा काढू शकतो की डेटा प्रोसेसिंग त्याला म्हटलं जाईल की कच्च्या माहितीवर केल्या गेलेली प्रक्रिया म्हणजे काय, तर डेटा प्रोसेसिंग. मग आता सुरुवातीच्या काळात ही जी डेटा प्रोसेसिंग करायची होती, आता ही डेटा प्रोसेसिंग करताना जो काही आपल्याकडे कच्ची सामग्री आहे ते अंकाच्या स्वरूपात असू शकतात, अक्षराच्या स्वरूपात होऊ शकतात, तर त्याला व्यवस्थितरित्या मांडणे, तक्त्यामध्ये त्याला सादर करणे हे डेटा प्रोसेसिंगचं काम असतं. सुरुवातीच्या काळामध्ये तसं आता पण जर विचार केला तर डेटा प्रोसेसिंग हे प्रामुख्याने दोन स्वरूपात केलं जाऊ शकतं. एक तर मानवी निर्मित किंवा एक असतो इलेक्ट्रॉनिक संपत्तीच्या माध्यमातून. ठीक आहे. आता मग आता इलेक्ट्रॉनिक साधनसंपत्ती कुठली, तर कम्प्युटरचा आपण इथे विचार करूया. असं म्हणेल मग आता की डेटा प्रोसेसिंग किंवा माहितीचे प्रक्रिया डेटा प्रक्रिया ही दोन स्वरूपात केल्या जाऊ शकते. तर एक तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा ह्युमन बिंग्सच्या माध्यमातून, ज्यालाच आपण व्यक्तीच्या माध्यमातून असं म्हणू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये ही माहिती आपण व्यक्तीच्या माध्यमातून करतो राहू, तर यामध्ये खूप साऱ्या चुकांचे सुद्धा यात आपल्याला दिसून येते. मग ह्या चुका टाळायच्या असेल आणि आपल्याला अत्यागत माहिती आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला रिलायबल माहिती पाहिजे असेल तर त्यावेळेस आपल्याला हे संगणकीयच्या माध्यमातून करणं जास्त महत्त्वाचं ठरतं. संगणकीयच्या माध्यमातून केल्यानंतर यातनं निर्माण होणाऱ्या चुका ज्या आहेत त्याचं प्रमाण कसं होतं तर ते कमी होतं आणि आपल्याला मिळणारा जो डेटा आहे तो अतिशय योग्यरित्या आपल्याला मांडता येतं आणि त्याचा उपयोग आपण आपल्या पुढील कामासाठी करू शकतो. पुढील काम म्हणजे कुठले, तर त्याचा वापर आपण निर्णय प्रक्रियामध्ये करू शकतो. मग आता ज्यावेळेस आपण डेटा प्रोसेसिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये काय येतं, तर त्याच्यामध्ये आपण टॅब्युलेशनचा वापर करतो. टॅब्युलेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळे तक्ते तयार करतो. त्या तक्त्याच्यावरनं आपण त्याचे काही ग्राफ्स तयार करू शकतो एक्सेलच्या मदतीने. अशा प्रकारे आपण सातत्याने आपली माहितीचे संकलन करत असतो. मग डेटा प्रक्रिया याची जर व्याख्या आपण विचारात घेतली तर त्याची व्याख्या अशा प्रकारे मांडता येईल. त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की डेटाची हाताळणी करणे म्हणजे डेटा प्रोसेसिंग. डेटाची हाताळणी करणे म्हणजे डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय, आपल्याकडे जो उपलब्ध डेटा आहे त्याला आपण योग्य पद्धतीने ज्याप्रमाणे आपल्याला निष्कर्ष हवा आहे त्या
त्याला अनुसरून आपण त्याची डेटाची मांडणी करणे आणि त्यात आपण आपला प्रोसेस करणे हे म्हणजे काय, तर डेटा प्रोसेसिंग असं म्हटलं आहे. पुढे दुसरी व्याख्याचा जर विचार केला तर त्या व्याख्येमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की डेटा प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात प्राथमिक डेटाचे वर्गीकरण, पृथक्करण, डेटाची नोंद घेणे, डेटा पुन्हा मिळविणे, डेटाच्या प्रक्रियेला कार्यासाठी पुढे पाठविणे किंवा डेटाचे अहवाल मागविणे ही सर्व कार्ये अंतर्भूत असतात. डेटा प्रक्रिया ही प्रक्रिया एकतर हाताने केली जाते किंवा ती संगणकीय मदतीच्या द्वारे केली जात असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की डेटा प्रोसेसिंग हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज निर्माण झालेला डेटा हा भविष्यातही असाच राहील किंवा तोच आपल्याला भविष्यातही कामात पडेल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. जशी जशी परिस्थिती बदलते तसतसे त्याला प्राप्त होणारी डेटासुद्धा आपल्याला बदलत असताना आपल्याला दिसतो. मग हे जो आपल्याला प्राप्त झालेला जो कच्चा सामग्री आहे किंवा डेटा जो आहे तर त्याला योग्य रीतीने मांडणे म्हणजेच काय, तर डेटा प्रक्रिया होय असं म्हटलं जाईल. इथे पुढे तिसरी जी व्याख्या आहे त्यात असं म्हटलं आहे की डेटा गोळा करणे, डेटापासून उपयोगी अशी माहिती प्राप्त करणे आणि माहिती संदेशवहनाचे कार्य यशस्वी होण्याकरता डेटावर करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे डेटा प्रक्रिया होय. डेटा प्रक्रियेमध्ये आता इथं आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार केला जातो. कुठलं, तर डेटा निर्माण करणे, डेटाला एकत्रीकरण करणे, त्याला आपल्या समजण्यायोग्य त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि ते संदेशवहनाच्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिथे गरज असेल तिथे पाठवणे म्हणजेच काय, तर डेटा प्रोसेसिंग असं. म्हणजे प्रामुख्याने इथे म्हटलं जाईल की गॅदरेशन ऑफ डेटा किंवा कलेक्शन ऑफ डेटा इज द वन थिंग, द अनदर वन इज प्रोसेसिंग ऑफ डेटा अँड द थर्ड वन इज कम्युनिकेटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हे आपण ह्या 3 गोष्टीचं जर एकत्रीकरण केलं तर डेटा प्रोसेसिंग झाली आहे असं आपण याला म्हणू शकतो. पुढे एक व्याख्या अशी मांडलेली आहे की कन्व्हर्शन ऑफ डेटा इनटू अ फॉर्म दॅट कॅन बी प्रोसेस्ड इन कम्प्युटर कॅन बी कॉल्ड ॲज अ डेटा प्रोसेसिंग. म्हणजेच जी काही माहिती आहे त्याचं कन्व्हर्शन करणे, कच्च्या माहितीतनं पक्की माहिती निर्माण करणे संगणकीच्या स्वरूपात किंवा संगणकीयाच्या मदतीने, तर त्याला आपण डेटा प्रोसेसिंग असं आपण त्याला म्हणत असतो. मग आता हे संगणकीयच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस डेटा प्रोसेसिंग करतो तर ती माहिती आपल्याला पुढील कामासाठी उपयुक्त अशी ठरत असते. जोपर्यंत त्याच्यावर प्रक्रिया झालेली नसेल, जोपर्यंत त्याच्यावर कुठल्याच प्रकारची प्रोसेस झालेली नसेल तोपर्यंत त्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. पुढे आपण जर विचार केला तर एक आणखीन पुढे अशी व्याख्या म्हटली आहे की स्टोरिंग अँड प्रोसेसिंग डेटा इज इन बाय अ कम्प्युटर. म्हणजेच कम्प्युटरच्या माध्यमातून त्याचं संकलन करणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणे म्हणजेच काय, तर डेटा प्रोसेसिंग झाली असं आपण याला म्हणू शकतो. म्हणजे याच्यात प्रामुख्याने 2 गोष्टीचा भाग घेतो, तर ते डेटा जी आहे त्याला संकलन करणे म्हणजे स्टोअर करणंसुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. आजचा डेटा भविष्यामध्ये केव्हा आपल्याला कामात पडेल हे आपल्याला काही सांगता येऊ शकत नाही. तर भविष्यातील अनिश्चितता ओळखून त्याचं आपल्याला डेटाचं संकलन करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला जे आवश्यक असलेली माहिती प्राप्त करण्यासाठी जी प्रक्रिया केली जातं त्यालाच डेटा प्रोसेसिंग झाली असं आपण याला म्हणू शकतो. पुढे एक व्याख्या आहे, ती व्याख्या अशा प्रकारे की कम्प्युटर डेटा प्रोसेसिंग इज एनी प्रोसेस दॅट यूज्ड अ कम्प्युटर प्रोग्राम इन एंटर डेटा अँड समराइज, अनालाइज और अदरवाइज कन्वर्ट डेटा इंटू युजेबल इन्फॉर्मेशन. द प्रोसेस मे बी automated and run on a computer. It involves recording, analyzing, sorting, summarizing, calculating, dismissing and sorting of data. आपण याच्यामध्ये पाहिलं की डेटा म्हणजे नेमकं काय, डेटा प्रोसेसिंग काय, तर डेटाला रेकॉर्ड करणे, त्याला ॲनालिसिस करणे, त्याची सॉर्टिंग करणे, त्याला समराईज करणे आणि त्यातनं आपल्याला कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून एक प्रॉपर रिपोर्टच्या माध्यमातून एक आपल्याला माहिती अद्ययावत करणं म्हणजेच काय, तर डेटा प्रोसेसिंग हो असं म्हटलं जातं. इथे आपण डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय हे आपण पाहिलं. पुढील लेक्चरमध्ये आपण डेटा प्रोसेसिंगमधले असणारे घटक आणि त्याची प्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाते याबद्दल चर्चा करणार आहोत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.